नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना कुसुम सोलार योजनेची फ्रॉड SMS येण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो। तर मेसेज अशा प्रकारचा आहे, डिअर समजा आपले जे काही नाव असेल ते युअर आपला जो काही पंप असेल 7.5 HP चा, 3 HP चा, 5 HP चा सोलर पंप ॲप्लिकेशन अंडर कुसुम सोलार स्कीम हॅज बीन सिलेक्टेड टू बेनिफिट फ्रॉम द स्कीम. बेनिफिशरी शुड कंप्लीट सेल्फ सर्वे बिफोर 23 डिसेंबर, काहींना 27 डिसेंबर, अशा वेगवेगळ्या तारखा आपल्याला या SMS मध्ये पाहायला मिळतील मित्रांनो। आणि त्यापुढे बाय क्लिकिंग ऑन द लिंक, आणि लिंकसुद्धा देण्यात आलेली आहे महाऊर्जेची, आणि ही जी काही लिंक आहे ही फेक लिंक आहे मित्रांनो। तर आता ही जी काही लिंक आहे या लिंकवर क्लिक करून मी हे ॲप्लिकेशन आपणास डाउनलोड करून दाखवतो मित्रांनो। त्या लिंकवर क्लिक करून मी हे ॲप जे आहे ते डाउनलोड करून घेतले आहे। तर डाउनलोड केल्याच्यानंतर मी हे ओपन करून पाहतो, तर आपण पाहू शकतात की सेम जे काही महाऊर्जेचे ॲप आहे त्याचप्रमाणे हे ॲप आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। हे जे काही ॲप आहे मित्रांनो हे थोडंसं लोड घेत आहे। आता मी इथे नेक्स्ट करतो, तर आपण पाहू शकतात की हे अजूनही लोड घेत आहे। आणि जे काही मेडा महाऊर्जाचं ओरिजिनल ॲप आहे यामध्ये अशा प्रकारचा लोडिंगचा प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो, हा फरक आहे। मी दोन्ही ॲपबद्दल आपणास माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर मी परत येथे नेक्स्ट करतो, तर येथे पाहू शकतात की आपल्याला इथे परमिशन मागत आहे, तर मी इथे परमिशन देतो। तर हे पाहू शकता आपण की इथे हे थोडंसं लोड घेत आहे। त्यानंतर मी इथे नेक्स्ट करतो, तर आपण पाहू शकतात की इथे लोडिंगचा थोडासा प्रॉब्लेम आहे, परंतु ॲप हे हुबेहूब महाऊर्जाचे जे काही ॲप आहे त्या ॲपप्रमाणेच हे ॲप बनवण्यात आलेले आहे। आणि हे जे काही ॲप आहे हे एकदम फेक ॲप आहे मित्रांनो। तर इथे मी एक ज्या शेतकऱ्याला अशा प्रकारचा SMS आलेला आहे त्या शेतकऱ्याचा मी इथे मोबाईल नंबर टाकून घेतो। नंबर टाकल्याच्यानंतर इथे प्रायव्हसी आणि पॉलिसी याच्यावर क्लिक करून येथे नेक्स्ट करतो। तर आपण पाहू शकतात की डॅशबोर्ड हा ओपन झालेला आहे, परंतु हा जो काही डॅशबोर्ड आहे हा पण थोडासा लोडिंग होत आहे, आणि हे जे काही ॲप आहे हे थोडेसे स्लो चालत आहे। तर आपण येथे जसं महाऊर्जाचं ॲप आहे त्याचप्रमाणे हे ॲप आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। तर येथे ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये क्लिक केल्याच्यानंतर येथे पाहू शकतात की त्या शेतकऱ्याचे नाव दाखवत आहेत, दूरध्वनी क्रमांक दाखवत आहेत आणि पंप दाखवत आहेत। त्यानंतर येथे खाली आपण पाहू शकतात की स्वयं सर्वेक्षण हे ऑप्शन आपणास इथे पाहायला मिळत आहे। तर मी इथे स्वयं सर्वेक्षण याच्यावर क्लिक करतो, तर आपण पाहू शकतात की जसे महाऊर्जाचे ॲप आहे त्याचप्रमाणे हे ॲप बनवण्यात आलेले आहे। तर यामध्ये आपल्याला विचारत आहे नेटवर्क उपलब्ध आहे का, हे जे काही ऑप्शन आहे आपण येथे पाहू शकता मित्रांनो। आणि इथे आलेला आहे कृपया आपला गट निवड करा। इथे दाखवत आहे खुला आहे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि हे जे काही ऑप्शन आहे हे महाऊर्जाच्या जे काही ओरिजिनल ॲप आहे त्यामध्ये हे असल्या प्रकारचे ऑप्शन नाही मित्रांनो। तर मी इथे खुला करतो। त्यानंतर आपल्याला इथे विचारत आहे सिंचन स्रोत असं, लाभार्थ्याचा फोटो काढा, सिंचन स्रोत फोटो, त्यानंतर जमिनीचा फोटो हे इथे मागवत आहे। तर मी मित्रांनो इथे कोणते पण फोटो टाकलेले आहे। तर आता इथे स्वतःचे सर्वेक्षण अपलोड करा याच्यावर क्लिक करतो। तर आपल्याला इथे म्हणत आहे की कृपया अपलोड सर्वेक्षण बटनावर क्लिक करण्यापूर्वी तुमचे इंटरनेट कनेक्शन तपासा। ठीक आहे, आमचे इंटरनेट कनेक्शन ओके आहे, तर मी इथे अपलोड करतो। तर आपण पाहू शकता मित्रांनो
कृपया पैसे भरणा केल्यानंतर अर्जाची स्थिती बदलण्यासाठी 24 तास प्रतीक्षा करा, अशा प्रकारचा मेसेज येथे दाखवत आहे. आणि खाली येथे पाहू शकतात की पैसे भरा. तर मित्रांनो, आपण येथे पाहू शकतात की पैसे भरायचं ऑप्शन येथे देण्यात आलेले आहे. आता इथे पैसे भरा केल्यानंतर आपल्याला इथे ATM कार्डचा नंबर मागवत आहेत आणि वर पाहू शकतात की 19,380 रुपये आपल्याला पे करायला सांगत आहे. परंतु मित्रांनो, हे जे काही ॲप आहे हे फेक ॲप आहे. यामध्ये जर आपण पैसे भरलेले असतील तर आपले पैसे हे बोगस गेलेले आहे. मित्रांनो, आपले पैसे हे परत आपल्याला भेटायचे नाही, कारण की हे ॲप बनविणाऱ्यांनी एकदम हुबेहूब जसं मेडाचं ॲप्लिकेशन आहे महाऊर्जाचं, त्याच प्रकारचं ॲप्लिकेशन हे येथे बनवण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता जे काही मेडाचं जे काही ओरिजिनल ॲप आहे ते आपणास येथे ओपन करून दाखवतो. मध्ये आपण पाहू शकतात की आता हे ॲप मी ओपन केलेले आहे. याची स्क्रीन ही पूर्ण दाखवत आहेत. ओपन केल्याच्या नंतर आपण पाहू शकता, हे पहा ओपन करतो मी. हे पहा पूर्ण स्क्रीनमध्ये हे दाखवत आहे. ओपन केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की जी स्क्रीन सुरुवातीला छोटी येत आहे. हे पहा, त्यानंतर ही स्क्रीन मोठी होत आहे. आणि हे जे काही ओरिजिनल ॲप आहे हे ओपन केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की हे फुल स्क्रीनमध्ये दाखवत आहे. त्यानंतर मी इथे नेक्स्ट करतो. पाहू शकतात की आपण हे ॲप हे टाईम घेत नाही. नेक्स्ट केलं की लगेच नेक्स्ट होऊन जाते, हे आपण पाहू शकतात. तसं त्या ॲपमध्ये नाही. तर आता आपल्याला इथे मोबाईल नंबर मागवत आहे. आपण इथे आपला मोबाईल नंबर टाकला आणि त्यानंतर इथे प्रायव्हसी पॉलिसी आणि या ॲरोवर क्लिक केलं. जर आपल्या अर्जाची निवड झालेली असेल तर आपल्या मोबाईलवर OTP येईल आणि पुढील डॅशबोर्ड हा ओपन होईल. मोबाईल नंबर टाकला आणि आपल्याला असं दाखवले की युअर ॲप्लिकेशन इज नॉट शॉर्टलिस्टेड, लॉग इन विल बी रिझ्यूम सून. तर आपण समजून जायचे की आपली अजून निवड झालेली नाही. ज्यावेळेस आपली निवड होईल त्यावेळेस OTP टाकल्याच्यानंतर आपल्यापुढे बोर्ड आहे तो ओपन होईल. त्यानंतर आपल्याला तिथे स्वयंसर्वेक्षण करावे लागेल. त्यानंतर पैशाचा भरणा करावा लागेल आणि त्यानंतर कंपनी निवड करून घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला जर SMS अशा प्रकारचा आला असेल तर खात्री करूनच आपण पैशाचा भरणा हा करून घ्यायचा आहे. जे काही मेडाचं ओरिजिनल ॲप आहे जे की आपल्याला प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहे तेच आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे. इतर कोणत्याही ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे नाही. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.